जानेवारीमध्ये त्याच्या संदर्भात काही बोर घेऊन काम सुरू आहे. ते काम पूर्णतः गळती थांबवण्याकरता यापूर्वीच देण्यात आलेलं आहे. 2 वर्षाची मुदत आहे. तर आम्ही आता अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत की जितक्या लवकर आपल्याला आणखीन करता येईल, कारण मुदत 2 वर्ष दिली म्हणून 2 वर्ष काम रेंगाळण्यापेक्षा, कारण त्या भागातील शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत गळती झाल्यामुळे, तर त्या लवकर पूर्ण करावं ते काम, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. एकूण ज्या क्षेत्र ओलतीखाली येत आहे, मग ते तुमच्या प्रवाही सिंचनानं असेल किंवा उपसा सिंचन योजनेतून असेल, तर ते क्षेत्र ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये क्षेत्राप्रमाणे पाणीपट्टी वसुलीची आज प्रचलित पद्धत आहे. आता मला वाटतं हे मीटर बसवण्यापाठीमागची जी भूमिका आहे ती मी आता या खात्याची माहिती समजून घेतो. पण आपण जो मुद्दा सांगितला की अतिरिक्त पाण्याचा वापर होत असल्यामुळे त्या जमिनी शारपट होतात, नापेर होतात. तर अशा ठिकाणी अतिरिक्त पाण्याचा वापर ज्या ठिकाणी जास्त होतो त्या ठिकाणी याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही. कारण पुन्हा जमीन नापेर झाल्या, शारपट झाल्या की पुन्हा शासनालाच प्रस्ताव येतो की आमच्या पाण्याचा वापर झाल्यामुळे. आता इथे एक मागेशी प्रश्न आला होता 7 गावांचा, तर ते तोच प्रश्न आहे. मला वाटतं त्याचं ज्या ठिकाणी अशी काही परिस्थिती असेल तेवढ्यापुरता वापर करा पाणी मीटर्सचा. सरसकट वापरण्याची आवश्यकता नाही आहे. पाणी आपल्याकडे सहकारी उपसा सिंचन योजना आहे आणि त्याचं रूपांतर पाणी वापर संस्थेत करावा असं काहीतरी आमच्या विभागाने पत्र काढले. मला वाटतं पूर्वीच काढलं असेल माझ्या अगोदरचं. खरं म्हणजे ज्या ठिकाणी सहकारी पाणी पुरवठा संस्था उत्तम प्रकारे चालत आहेत त्याच्यामध्ये किमान अकाउंटेबिलिटी आहे, लोकांमध्ये त्या पद्धतीने जाब विचारण्याची संधी आहे. पाणी वापर संस्थेचे अनुभव फार चांगले नाही आहेत. पूर्वी जागतिक बँकेने काहीतरी किंवा ADB काही मला माहीत नाही, पूर्वीच्या काळामध्ये अशा अशा उपसा सिंचन योजना करताना पाणी वापर चालणार सुद्धा, म्हणजे प्रवाही आपण सिंचन जिथं करतो तिथेसुद्धा अशा पाणी वापर संस्था कराव्या अशा सूचना होत्या. आम्ही आता त्याला स्थगिती दिलेली आहे. आपण पाणी वापर सहकारी संस्थेचं रूपांतर पाणी वापर संस्थेमध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या ठिकाणी सहकारी उपसा सिंचन योजना सुरू आहे त्या तशाच राहतील. त्याला एक संधी दिलेली आहे आता, नंबर 1. नंतर हे जे MWRने काहीतरी मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीमध्ये वाढ केली होती, 1100 रुपयाची 11,000 रुपये का 12,000 केली होती, आणि त्यांना शासनानं 2025पर्यंत सवलत मला वाटतं स्थगित दिली होती जुलैपर्यंत. तर ती स्थगिती आता वाढवण्यात आलेली आहे. आकारणी करण्यात येऊन अशा सूचना दिलेल्या आहेत. आणि जी आकारणी शेतकऱ्यांकडून करायची ते जुन्या दरानंच वसूल करावी असा आज निर्णय झालेला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.